आपलं नाव कमावलेलं आहे जे आणि खूप पॉप्युलर आहेत अशा सोनाली कुलकर्णीजी आणि मंचावर उपस्थित सर्व बाकी मान्यवर सर्वांचं मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्यातर्फे आपण या कार्यक्रमाला आलात त्यामुळे मी आपण सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आणि आपले आभार सुद्धा मानतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपण उपस्थित राहिलात. तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 20,000 बचत गट आहेत, ज्यातील 17,000 बचत गट जे सध्या ॲक्टिव्ह बचत गट आहेत जे काही ना काही प्रोडक्ट्स बनवत असतात. तर आणि पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याकडे 6 लाखापेक्षा जास्त बचत गट आहेत. तर त्या बचत गटाच्या महिला ज्या आपल्या कष्टातून ज्या आपल्या कौशल्यातून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतात. फक्त खाण्यापिण्याचेच प्रोडक्ट नाही तर हँडीक्राफ्ट पण बनवतात, कोणी पेंटिंग्स बनवतात, कोणी ज्वेलरी बनवतात आणि फूड आयटम्स बनवतात. तर या सर्वांच्या कष्टाला आपल्यातर्फे कुठेतरी उभारी मिळावी आणि त्यांचं कष्ट कुठेतरी कमी व्हावं, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी आणि आपले जे क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत त्यांना फक्त नागपूरमध्येच नाही किंवा नागपूरच्याच महिलांना नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील महिलांना एक हक्काची बाजारपेठ आणि हक्काचं मार्केट मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महालक्ष्मी सरस केला जातो. जनरली महालक्ष्मी सरस फक्त मुंबईमध्ये व्हायचा, पण आपल्याला ही संधी यावेळेस मिळालेली आहे. त्यामुळे मी आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी यांचं सुद्धा धन्यवाद देतो आणि आपले प्रधान सचिव ढवलेजी आणि CEO MSRLM सागरजी यांचं पण धन्यवाद देतो की नागपूरसाठी ही अभिमानाची बाब आहे की इतक्या मोठ्या लेवलवरती आणि इतक्या ह्यूज स्ट्रक्चर सहित नागपूरमध्ये पहिल्यांदा असं सरस होत आहे. इथे जवळपास 450 ते 500 स्टॉल्स लागलेले आहेत सर्व मिळून. तर त्यातून मागच्या वर्षी जो आहे तो 4 करोडचा सेल झाला होता. तर यावर्षी आपण असं एम करतोय की नागपूरकरांच्या सहभागातून आणि सहकार्यातून आपण यावेळेस कमीत कमी 6 ते 7 करोडचा सेल करू शकू. आणि हे सर्व पैसे जे आहेत त्याच्यामध्ये कोणी मिडलमॅन नाही आहे, कोणी दलाल नाही आहे, काहीच नाही आहे. जे प्रोडक्ट्स बनवत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये डायरेक्टली पैसे जाणार आहेत. त्यामुळे आपल्या महिलांना जर आपल्याला लखपती बनवायचं आहे आणि आपल्या प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं जे लखपती दिदी आहे की आपल्या महिलांचं उत्पन्न 1 लाखाच्या वरती गेलं पाहिजे, त्यामध्ये या सरसचा खूप मोठा वाटा असणार आहे. आपल्याकडे अशी वेळ येते की पहिल्या 2-3 दिवसामध्येच आपल्या महिलांनी जे प्रोडक्ट्स आणलेले आहेत ते संपून जातात. पण मग यावेळेस आपण असं केलेलं आहे की त्या प्रोडक्ट्सची आपण लिस्टिंग करून ठेवलेली आहे, वेटिंग लिस्ट ठेवलेली आहे की एखाद्या कॅटेगरीमध्ये की लोणच्याच्या कॅटेगरीमध्ये जर प्रोडक्ट संपले तर आपण त्यांची वेटिंग लिस्ट ठेवलेली आहे. त्यामुळे यावेळेस कोणाचे सुद्धा प्रोडक्ट संपणार नाही आहेत आणि संपूर्ण नागरिकांना या प्रोडक्ट्सचे आपल्याला मिळणार आहेत, अवेलेबिलिटी राहणार आहे. तसेच 11 तारीख ते 23 तारीख इथेच रेशीमबाग येथे याच मंचावरती आपण 13 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आजच आपल्या ॲक्ट्रेस ज्या आहेत सोनालीजी त्यांचं सुद्धा परफॉर्मन्स राहणार आहे. आणि पुढील जे 12 दिवस आहेत त्यामध्ये आम्ही नागपूरमधील किंवा नागपूर विभागातील लोकांना जास्तीत जास्त संधी कशी देता येईल याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही नागपूर गॉट टॅलेंट असा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. यामध्ये सोलो सिंगिंग, सोलो डान्सिंग या 2 कॅटेगरी आहेत आणि वयोगट जो आहे तो 14 ते 16 पर्यंतचा एक वयोगट आहे, त्यानंतर 40 पर्यंतचा एक वयोगट आहे. त्याच्या एंट्री डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरून करू शकता आणि त्याचे नॉमिनेशन्स जेव्हा स्क्रुटिनाइज होतील तर फायनल जे आम्ही सिलेक्ट करू 20-25 परफॉर्मर त्यांना या स्टेजवरती परफॉर्म करायची संधी मिळेल. नागपूरमधील ते आपले जे कलाकार आहेत आणि त्यातून मिस्टर नागपूर, मिस नागपूर किंवा नागपूर गॉट टॅलेंटचे विनर आपण त्यामध्ये ठरवणार आहोत. तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय यांच्यामार्फत एक खूप सुंदर प्रोग्राम होतो, म्हणजे प्रत्येक नागपूरकरांनी तो प्रोग्राम बघावा असा एक महाराष्ट्राची लोकधारा नावाचा एक प्रोग्राम होतो. त्या प्रोग्राममध्ये आपली पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती दाखवली जाते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य असेल तर आणि संतांची जी आपली आयुष्य असतील ते सर्व दाखवलं जातं. तर त्यामध्ये माझी ही पण विनंती आहे की आपण सर्व नागरिकांपर्यंत, नागपूरकरांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा. स्पेशली हा कार्यक्रम शहरी भागामध्ये आहे. तर माझी महापौर मॅडम आणि पूर्ण महानगरपालिका यांना विनंती असेल की आपले जे नगरसेवक आहेत आणि आपले जे वॉर्ड अधिकारी वगैरे आहेत त्यांनी जर या कार्यक्रमाबाबत जास्तीत जास्त लोकांना जर सांगितलं तर, कारण की या कार्यक्रमामध्ये येणारे लोक, एक्झिबिशनचा लाभ घेणारे लोक हे नागपूर शहरातील नागरिक आहेत. तर त्यांना यामध्ये जास्तीत जास्त सहभागी करून जर आपण प्रोत्साहित केलं तर जास्तीत जास्त महिलांच्या उत्पादनाची विक्री होईल
आणि आपला प्रोग्राम यशस्वी होईल एवढं मी बोलतो आणि सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबाबत त्यांचे धन्यवाद देतो. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, ग्रामविकास मंत्री साहेब, प्रधान सचिव ग्रामविकास आणि CEO MSRLM या सर्वांचे आभार व्यक्त करतो की नागपूरला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वप्रथम असा प्रोग्राम होत आहे. त्यासाठी त्यांनी नागपूर जिल्हा परिषदला हा प्रोग्राम अरेंज करण्याची संधी दिली. त्याबाबत मी पूर्ण प्रशासनातर्फे त्यांचे धन्यवाद देतो.